ही असणार आहे दीप अमावस्या कथा पार्ट 2। तर चला चालू करूया। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर तमिळ देशात पशुपती शेट्टी नावाचा श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती। लहानपणीच दोघांनी असं ठरवले की गौरीला ज्या मुली होतील त्या विनीतच्या मुलांना द्याव्या। पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 2 मुले झाली। गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते। गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दारिद्र्य झाला। बाहू गरीब झाल्यामुळे पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली। नंतर सगुणाचा विचार करू लागली। गौरीने म्हणजेच आईने भावाला दिलेले वचन मोडले हे ऐकून सगुणेला वाईट वाटले। तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले। गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका काही सोडला नाही। लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली। गरिबातील संसार सांभाळू लागली। एके दिवशी त्या नगरात राजा स्थानासाठी गेला असता त्यांना रत्नजडित अंगठी ती कठ्यावर ठेवली होती एका घारेने उचलून नेली। अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपऱ्यावर येऊन बसले। ती खाद्यवस्तू नाही असे समजताच त्याने तेथून टाकला आणि उडून गेला। नंतर ती सगुणेला मिळाली। ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली। राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काय हवे तर माग असे सांगितले। सगुणाने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लागू नयेत, असा हुकूम तुम्ही सगळ्यांना द्या। राजाने तसेच केले। मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले। तिने उपवास केला। राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते। सगुणाने आपल्या 2 दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही आणि अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल। त्याचप्रमाणे त्यांनी केले। अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवधसा घरातून निघून गेली। या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले। राज्यातील लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले। अशी आहे कथा दीप अमावस्येसाठीची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।